दीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रमंडळींनो, आज आपण बनवतोय खमंग चविष्ट पापलेटचा रस्सा. घरच्या मसाल्याचं तिखट मिठाचं परफेक्ट बॅलन्स असलेला पापलेटचा रस्सा आज खास माझ्या पद्धतीने. रस्सा असा की तुम्ही भाकरी मागून मागून खाल. मासा आवडणाऱ्यांसाठी आज खास मऊ पापलेट आणि खमंग रस्सा. तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी अशा प्रकारे ताजे पापलेट घेतले आहेत. हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. वाटण्यासाठी आपल्याला अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर, ओला नारळ आणि टोमॅटो घ्यायचा आहे. याचं छान आपण वाटण वाटून घेणार आहोत. अशा प्रकारे मी वाटण वाटून घेतलं आहे. भांडं छान आपण गरम करून घेणार आहोत. मग आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेलसुद्धा मस्त आपण हाय फ्लेमवर कडकडीत गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि घरगुती आगरी कोळी मसाला टाकायचा आहे. मसाले टाकल्यानंतर फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. तुम्ही जर फ्लेम हाय ठेवली तर मसाला आपला जळून जाईल. छान आपण मसाला परतून घेणार आहोत. तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढा तुम्ही मसाला टाकून परतून घ्यायचा आहे. आता बघा मस्त रंग आला आहे. आता आपण जे तयार केलेलं वाटण होतं ते त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही कोणत्याही माशाचा रस्सा बनवा, अप्रतिमच लागेल. तुम्हाला जर बांगड्याची रेसिपी हवी असेल किंवा तुम्हाला हलव्याचा रस्सा बनवायचा असेल तर हीच रेसिपी तुम्ही फॉलो करू शकता. वाटण छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पापलेटचे तुकडे टाकायचे आहेत. मी रश्श्यासाठी फक्त डोकं घेतलं आहे पापलेटचं. छान आपण हे वाटणामध्ये एकजीव करून घेणार आहोत. मस्त वाटणाची कोटिंग आली आहे. त्याच्यानंतर आपण कोकम टाकलं आहे. छान हा आंबट आणि झणझणीत रस्सा अप्रतिम लागतो. आता स्वयंपाकघरात सुगंध दरवळतोय. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. पापलेट मऊ असतो म्हणून मसाला पटकन पकडतो. माशाला फार हलवायचं नाही, नाहीतर तुकडे तुटतात. आता आपण पाणी टाकणार आहोत. जे वाटण बनवलेलं त्याच भांड्यामध्ये पाणी टाकून मी ते पाणी रश्श्यामध्ये टाकून घेतलं आहे. छान उकळी आणायची. मासा शिजायला जास्त वेळ लागत नाही. पापलेटचा रस्सा हा नेहमी साधाच असतो पण चवीला खमंग असा असतो. आता थोड्या वेळ आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे. मस्त कड काढणार आहोत आपण. बस जास्त काही नको. माशाची खरी चव अशीच लागते. आता बघा हा रंग किती सुंदर आलेला आहे. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हा पापलेटचा रस्सा. मस्त उकळी आली रश्श्याला. पापलेट शिजायला जास्त वेळ लागत नाही. हा रस्सा तुम्ही तांदळाची भाकरी किंवा गरमागरम वाफळत्या भातासोबत खा, अप्रतिम लागतो. रस्सा हळूच उकळू द्या. घाई नको, इथेच खरी चव येते. पापलेट मऊ असतो म्हणून तो लवकर शिजतो. गरमागरम पापलेटचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा. रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.